नमस्कार, आपण पाहत आहे SR24 न्यूज। बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास। धानोरा रोडवरील शांतीनगर परिसरातील घटना। लॉकर फोडून 5.5 लाख रुपयांचा ऐवज लांबवला। राहुरी शहरातील धानोरा रोडवरील शांतीनगर परिसरात भर दिवसा घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे 5,50,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रताप ईश्वरदास लोंढे वय 67 राहणार धानोरा शांतीनगर राहुरी हे शुक्रवार दिनांक 20 मार्च सकाळी 10:45 ते दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान घर बंद करून बाहेर गेले होते। यात संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला। घरामध्ये शिरल्यानंतर चोरट्यांनी कपाटातील लॉकर तोडून रोख रक्कम आणि दागिने चोरून नेले। चोरी गेलेल्या ऐवजात सुमारे 4 लाख रुपये रोख रक्कम, 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांमध्ये तसेच अंदाजे 1,50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 2 अंगठ्या, सुमारे 3 तोळ्याच्या 7 अंगठ्या यांचा समावेश आहे। या प्रकरणी प्रताप लोंढे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 331(3) व 305(अ) अंतर्गत रजिस्टर नंबर 251/2026 दाखल करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। दरम्यान भर दिवसा घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। SR24 न्यूज करिता रमेश खेमनर सह सोमनाथ वाघ, राहुरी।